नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 4 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि त्यामधील आज आपण टॉपिक नंबर 3 पाहतोय जो आहे मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. याआधी आपण फर्स्ट टॉपिक पाहिलेला आहे, दॅट वॉज एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिक सर्किट आणि त्याचबरोबर हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि त्यानंतर आपण सॉल्ड एक्झाम्पल्स देखील पाहिले होते पेज नंबर 50 आणि 51वरचे. त्याचे तुम्ही व्हिडिओज पाहिले नसतील तर या ठिकाणी एक आयकॉन आहे, त्यावर जाऊन तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहू शकता. सो आज आपण पाहणार आहोत मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्याचबरोबर जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते पण आपण पाहणार आहोत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण राईट हँड थंब रूल पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. मित्रांनो, याआधी आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेला आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट या लेसनमधील पहिले 2 टॉपिक्स जे आहे एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. त्याच्यामध्ये आपण हा सगळा पूर्ण पार्ट एक्सप्लेन केला होता, जो तुम्ही पाहिला असेलच. नसेल पाहिला तर या ठिकाणी एक आयकॉन आहे, त्यावर जाऊन तुम्ही हे सगळे आधीचे व्हिडिओज पाहू शकता, तुम्हाला तिथे प्लेलिस्ट मिळेलच. त्याचबरोबर आपण हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहिलं होतं आणि हे महत्त्वाचं म्हणजे सगळे 4 सॉल्ड एक्झाम्पल्सही आपण थर्ड व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. आणि हा आपला व्हिडिओ नंबर 4 आहे, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. वी हॅव लर्न्ड अबाउट हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. याआधी आपण हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहिलेला आहे याच लेसनमध्ये. इन प्रिव्हियस स्टँडर्ड्स वी हॅव स्टडीड अबाउट मॅग्नेट्स अँड मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आधीची इयत्तांमध्ये आपण मॅग्नेट आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पाहिलेला आहे. However, it will be interesting to see if an electric current and magnetic field are related to each other. मग आता या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक फील्ड एक दुसऱ्यांशी रिलेटेड आहेत हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. ट्राय दिसमध्ये एक ॲक्टिव्हिटी आहे, ती आधी आपण पाहणार आहोत. कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन फिगर 4.5. तर या ठिकाणी 4.5मध्ये ज्याप्रमाणे सर्किट दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला कनेक्ट करायचं आहे. या ठिकाणी सेल आहे, इथे प्लग की आहे आणि ही कनेक्टिंग वायर आहे. ओके, त्याचबरोबर आपल्याला इथे मॅग्नेटिक निडल पण घ्यायची आहे. कनेक्ट अ कॉपर वायर थिकर अँड स्ट्रेट ॲज कम्पेअर्ड टू द कनेक्टिंग वायर्स बिटवीन ए अँड बी. तर या ठिकाणी ए आणि बी या 2 पॉईंट्समध्ये आपल्याला एक कॉपर वायर कनेक्ट करायची आहे. ओके, म्हणजे इथे कोणती वायर आहे? कॉपर वायर आहे. कीप अ मॅग्नेटिक निडल ॲडजस्टंट टू द वायर. आता या ठिकाणी एक मॅग्नेटिक निडल आपल्याला बरोबर एक्झॅक्ट कॉपर वायरच्या ॲडजस्टंट ठेवायची आहे. आता आपण इथे कॉपर वायर का घेतलेली आहे? तर कॉपर वायर काय आहे? गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यानंतर पुढे आहे कीप द प्लग की ओपन इन द सर्किट अँड ऑब्झर्व द डायरेक्शन ऑफ द निडल. आता प्लग की ओपन ठेवायचं आहे, म्हणजे प्लग की जेव्हा आपण ओपन ठेवतो तेव्हा सर्किटमधून करंट फ्लो होत नाही. ओके, प्लग की ओपन असेल तर सर्किटमधून करंट फ्लो होणार नाही. मग जेव्हा करंट फ्लो होत नसेल तेव्हा आपल्याला या निडलची डायरेक्शन काय असते, नेमकं ते कुठल्या डायरेक्शनला फिरतं ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे क्लोज द प्लग की अँड ऑब्झर्व द डायरेक्शन ऑफ द निडल. मग या ठिकाणी प्लग की आपल्याला क्लोज करायची आहे. जेव्हा आपण प्लग की क्लोज करणार तेव्हा सर्किट कंप्लीट होणार आणि त्यामधून करंट फ्लो होणार. आता प्लग की क्लोज केल्यानंतर पण आपल्याला डायरेक्शन ऑफ निडल बघायची आहे, ऑब्झर्व करायची आहे. त्याच्यानंतर व्हॉट डू यू नोटीस, तुमच्या काय लक्षात येतं आहे? त्याच्यानंतर आता जेव्हा आपण प्लग की या ठिकाणी बंद ठेवलं होतं तर तिथून करंट फ्लो होत नव्हता. जेव्हा आपण प्लग की ऑन केलं करंट फ्लो झाला. करंट नेहमी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह डायरेक्शन फ्लो होतो. सो करंट अशा प्रकारे या वायरमधून फ्लो झाला आणि करंट जेव्हा फ्लो झाला तेव्हा हे जे या ठिकाणी मॅग्नेटिक निडल आहे तर ती वेस्ट डायरेक्शनकडे मूव्ह झालेली आहे. ओके, म्हणजे ती वेस्टकडे गेलेली, म्हणजे अशी ती नॉर्थपासून वेस्टकडे टर्न झालेली आहे. आणि जेव्हा आपण आता पुढे सांगितलेलं आहे की नाव इंटरचेंज द कनेक्टिंग वायर्स कनेक्टेड टू द सेल. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जे वायर्स आहेत तर त्या इंटरचेंज करायच्या आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह इकडे असं चेंज करायचं आहे. त्याच्यानंतर ऑब्झर्व द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक निडल. आणि आता आपल्याला मॅग्नेटिक निडलचं डायरेक्शन ऑब्झर्व करायचं आहे. आता इथे पण करंट नेहमीप्रमाणे प्लस टू मायनस म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल जाणार आहे. आणि जेव्हा आपण त्याचे टर्मिनल्स चेंज करू तेव्हा मात्र हे जे मॅग्नेटिक निडल आहे तर ते नॉर्थ टू ईस्टकडे जाणार आहे. जेव्हा अशा प्रकारे स्ट्रक्चर होतं तेव्हा ते नॉर्थ टू वेस्ट गेलं होतं आणि सेकंड याच्यामध्ये स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे, सो ते नॉर्थ टू ईस्टकडे गेलेलं आहे. सो डू यू नोटिस एनी रिलेशन बिटवीन द डायरेक्शन ऑफ करंट अँड पोझिशन ऑफ द निडल.
येस, वी कॅन नोटीस. तर या ठिकाणी आपल्याला असं कळतं आहे की मॅग्नेटिक नीडल आणि करंट, डायरेक्शन ऑफ करंट यांच्यामध्ये रिलेशन आहे. तर ते काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट? तुम्ही या एक्सपेरिमेंटमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं? तर हेच की या ठिकाणी मॅग्नेटिक नीडल म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक करंट यांच्यामध्ये रिलेशनशिप असतं. द मॅग्नेटिक इफेक्ट इज ऑब्झर्वड बिकॉज ऑफ द करंट इन द वायर. मॅग्नेटिक इफेक्ट आपल्याला या ठिकाणी का पाहायला मिळाला? तर वायरमध्ये करंट आहे म्हणून. जेव्हा आपण प्लग की ऑन केलं होतं करंट फ्लो होत नव्हता, त्याच्यामुळे मॅग्नेटिक निडलमध्ये काहीच चेंज झालं नाही, म्हणजे आपल्याला मॅग्नेटिक इफेक्ट पाहायला नाही मिळाला. जेव्हा आपण प्लग की क्लोज केलं तेव्हा सर्किट कंप्लीट झालं, करंट फ्लो होऊ लागला आणि मगच आपल्याला मॅग्नेटिक इफेक्ट पाहायला मिळाला. धिस मीन्स इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आर क्लोजली रिलेटेड. म्हणजे याचा अर्थ असा की इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हे काय आहेत? एक दुसऱ्याशी रिलेटेड आहेत. ऑन द कॉन्ट्रॅरी, इफ अ मॅग्नेट इज मूव्ड अँड केप्ट मूव्हिंग विल वी ऑब्झर्व एनी इलेक्ट्रिक इफेक्ट. जर आपण ते अजून दूर दूर नेत गेलं मॅग्नेट तर त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रिक इफेक्ट जाणवेल का? तर जसं आपण दूर दूर तो मॅग्नेट घेत जाऊ तर इलेक्ट्रिक इफेक्ट जाणवणार नाही, कमी होणार. आणि एक कंडिशन अशी येईल की ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक इफेक्ट होणारच नाही. त्याच्यानंतर इज इट नॉट एक्झिस्टिंग. त्याच्यानंतर पुढे आहे देअरफॉर वी आर गोइंग टू स्टडी मॅग्नेटिक फील्ड्स अँड सच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट्स. तर आता आपण मॅग्नेटिक फील्ड्स आणि अशा प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट्स पाहणार आहोत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिक इफेक्ट्स, तर हे आपण पाहणार आहोत. फायनली वी विल स्टडी द प्रिन्सिपल्स, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर अँड इलेक्ट्रिक जनरेटर. आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रिन्सिपल्स पाहणार आहोत, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर अँड जनरेटर आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी छोटीशी इन्फॉर्मेशन आहे. इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट. ॲज अ सायंटिस्ट ॲट द फोरफ्रंट इन द 19th century, हन्स क्रिस्टियन ओएस्टर्ड प्लेड ॲन इम्पॉर्टंट रोल इन अंडरस्टँडिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. तर या ठिकाणी हन्स क्रिस्टियन ओएस्टर्ड हे जे सायंटिस्ट आहेत तर यांनी 19व्या शतकामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिझम समजून सांगण्यामध्ये म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा शोध लावण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावली आहे. ही ऑब्झर्व्ड इन 1820 दॅट व्हेन अ करंट पासेस थ्रू अ मेटल वायर. त्यांनी असं निरीक्षण केलं होतं की जेव्हा करंट मेटल वायरमधून पास होतो तेव्हा द मॅग्नेटिक नीडल नियर द वायर टर्न्स थ्रू अ सर्टन अँगल. तर त्या ठिकाणी जी मॅग्नेटिक नीडल असेल त्या वायरच्या शेजारी तर ती एका सर्टन अँगलमध्ये टर्न होते. ही पॉइंटेड आउट द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम. आणि मग त्यातूनच त्यांनी इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम यांच्यामधलं रिलेशन फाइंड आउट केलं होतं. टुडेज ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इज डेव्हलप्ड ॲज अ कॉन्सिक्वेन्स. इन हिज ऑनर द युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज टर्म्ड ॲज ओएस्टेड. आणि त्यांच्यासाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी युनिट ऑफ इंटेन्सिटी जे आहे तर त्याला आपण युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्डला आपण ओएस्टेड असं म्हणतो. तर अशा प्रकारे आपण इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत पुढील टॉपिक. त्याच्यामध्ये पण एक एक्सपेरिमेंटच आहे, तो पण आपण पाहूया. ट्राय धिस. कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन फिगर 4.6. तर या ठिकाणी ज्याप्रमाणे आपल्याला दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला एक सर्किट कनेक्ट करायचं आहे. इथे प्लग की आहे, ओके. त्याचबरोबर इथे एमिटर आहे, प्लग की आहे, ओके. इथे कार्डबोर्ड आहे. या ठिकाणी मॅग्नेटिक नीडल्स आहेत. इथे थिक कॉपर वायर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं सर्किट इथे तयार करायचं आहे ज्याप्रमाणे डायग्राममध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे. वेन अ लार्ज करंट मीन्स अप्रॉक्सिमेटली 1 एम्पियर ऑर मोर फ्लोज थ्रू द थिक कॉपर वायर पासिंग थ्रू अ कार्डबोर्ड. या ठिकाणी थिक कॉपर वायर जी आहे तर ती एका कार्डबोर्डमधून अशी पास आउट केलेली आहे. म्हणजे कार्डबोर्ड आहे त्याच्यामध्ये अशी थिक वायर अशी मधून बरोबर टाकलेली आहे, ओके. तर जेव्हा 1 एम्पियर किंवा त्यापेक्षा जास्त करंट जेव्हा त्या कॉपर वायरमधून फ्लो होईल तेव्हा द मॅग्नेटिक नीडल केप्ट ॲट डिफरंट पॉईंट्स ऑन द कार्डबोर्ड अराउंड द वायर स्टँड्स इन डिफरंट डायरेक्शन. मग तेव्हा या ठिकाणी जे मॅग्नेटिक नीडल्स त्या कार्डबोर्डवरती ठेवलेले आहेत तर जसं करंट असेल त्याप्रमाणे त्या मॅग्नेटिक नीडल्स डिफरंट पॉईंटवरती जाणार आहेत, डिफरंट पॉईंट त्या दाखवणार आहेत. मार्क दिस डायरेक्शन्स विथ पेन्सिल. मग या ठिकाणी आपल्याला पेन्सिलने ते डायरेक्शन्स मार्क करायचे आहेत की कशा प्रकारे करंट फ्लो होताना ती जी मॅग्नेटिक नीडल आहे तर ती डायरेक्शन चेंज करते, नीडल आहे तर ती डायरेक्शन चेंज करते, ओके. त्याच्यानंतर पुढे आहे
द डायरेक्शन ऑफ द करंट शोन इन द सर्किट इज इट्स कन्व्हेन्शनल डायरेक्शन. म्हणजेच ते कसं आहे पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल करंटची डायरेक्शन आहे. म्हणजे या ठिकाणी करंट असा फ्लो होतो आहे. ओके, अशा प्रकारे करंट फ्लो होतो आहे. त्याच्यानंतर पुढे आहे इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग करंट. करंट जास्त किंवा कमी जर आपण केला, वाढवला किंवा जर कमी केला तर काय चेंजेस झालेले तुम्हाला दिसून येतील. तर डिफ्लेक्शन ऑफ निडल पण कमी अधिक होणार आहे. व्हॉट डू यू सी व्हेन द मॅग्नेटिक निडल इज केप्ट अ लिटिल अवे फ्रॉम द वायर. जर मॅग्नेटिक निडल आपण वायरपासून थोड्या अधिक दूर अंतरावर ठेवली तर काय दिसून येईल, तर त्या ठिकाणी डिफ्लेक्शन कमी होईल. त्याच्यानंतर पुढे आहे नाव इन्स्टेड ऑफ मॅग्नेटिक निडल. तर या ठिकाणी आपण मॅग्नेटिक निडल घेतली होती, तर या मॅग्नेटिक निडल्सच्या ऐवजी आता आपल्याला काय घ्यायचं आहे, मॅग्नेटिक निडल्स न घेता आपल्याला आता आयर्न फायलिंग्स घ्यायच्या आहेत. स्प्रेड आयर्न फायलिंग्स ऑन द कार्डबोर्ड अँड ऑब्झर्व. तर या ठिकाणी आपल्याला या कार्डबोर्डवरती आयर्न फायलिंग्स घ्यायच्या आहेत आणि मग काय होतं चेंज ते ऑब्झर्व करायचं आहे. द आयर्न फायलिंग्स अरेंज देमसेल्व्स इन अ सर्क्युलर मॅनर अराउंड द वायर. मग या ठिकाणी जेव्हा आपण त्यातून करंट फ्लो करणार आणि मॅग्नेटिक निडलच्या ऐवजी आता आपण आयर्न फायलिंग्स घेतलेले आहेत, तर आयर्न फायलिंग्स काय होणार, जेव्हा करंट यातून फ्लो होणार तेव्हा अशा प्रकारे सर्क्युलर पोझिशनमध्ये त्या येणार आहेत. ओके, तर असं का होणार, असं का होतं आहे, तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्याप्रमाणे आयर्न फायलिंग्स अट्रॅक्ट झालेले आहेत. लांबच्या कमी अट्रॅक्ट झालेले आहेत, जवळचे जास्त अट्रॅक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे यू हॅव स्टडीड मॅग्नेटिझम अँड मॅग्नेटिक फील्ड इन प्रिव्हियस स्टँडर्ड. तुम्ही ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आधीच्या इयत्तांमध्ये मॅग्नेटिक फील्ड काय आहे, मॅग्नेटिझम काय आहे, तर ते पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे द आयर्न फायलिंग्स स्प्रेड अलॉंग द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. तर आयर्न फायलिंग्स या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सनुसार स्प्रेड झालेल्या आहेत. म्हणजे जास्त लांब असेल तर त्या ठिकाणी फोर्स कमी असणार आहे, जर त्या कॉपर वायरच्या जवळ असतील ते मॅग्नेटिक फायलिंग्सचं त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन जास्त असणार आहे. ऑलवेज रिमेंबर अ मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड अ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. मॅग्नेटिक फील्ड नेहमी स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टरच्या भोवतीच तयार होत असतात, प्रोड्यूस होत असतात. इफ द करंट इज अनचेंज्ड दिस मॅग्नेटिक फील्ड रिड्युसेस ॲज द डिस्टन्स फ्रॉम द वायर इन्क्रीजेस. जर आपण करंट चेंज नाही केला, म्हणजे अनचेंजच ठेवला, म्हणजे चेंजच नाही केला, तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड रिड्यूस होणार. जसं आपण वायरपासून डिस्टन्स वाढवत जाऊ तसं ते मॅग्नेटिक फील्ड कमी होणार. देअरफॉर द कॉन्सेंट्रिक सर्कल्स representing the magnetic lines of force are shown bigger and rarefied as the distance from the wire increases. If the current through the wire is increased, the intensity of the magnetic field increases. म्हणजे जर वायरमधून येणारा करंट इन्क्रीज झाला तर इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहिलेला आहे, पेज नंबर 51 आणि पेज नंबर 52. आता यानंतर आपण पाहणार आहोत राईट हँड थंब रूल. ओके, ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.